निज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांचा रथोत्सव पौष पौर्णिमेला होत असून या रथोत्सवाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात। श्री खंडोबाचा अवतार म्हणजेच श्री समर्थ वाग्देव महाराज आणि म्हणूनच या रथोत्सवात भंडाऱ्याची उधळण करीत रथोत्सव साजरा होत असतो। महाराष्ट्रातील पुसेगावच्या रथावर जसा नोटांचा पाऊस पडतो अगदी तसाच नोटांचा पाऊस या रथावर पडत असतो। भाविक मोठ्या भक्तिभावाने नोटांचे हार रथावर चढवत असतात। श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांचे चरित्र अनेकांना ठाऊकच आहे। अनेक चमत्कार त्यांनी दाखविले, अनेकांवर त्यांची कृपादृष्टी राहिली आहे। आजही अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या देवांची सेवा करीत आहेत। श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थानचे ट्रस्टी श्री निवृत्ती भाऊ खरे यांनी देवस्थानाविषयी माहिती दिली। समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या समाधीस्थानी आणि थेट पोचलो आहोत मंदिरात। तर आपल्या बरोबर या देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री निवृत्ती भाऊ खरे आहेत। काय महत्व व्यक्त करतायत देवस्थानचे ते आपण चला जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचे आपण ट्रस्टचे अध्यक्ष, काय महत्व व्यक्त कराल की कशा पद्धतीने हा रथोत्सव आणि पारायण सोहळा आयोजित केला जातो आणि गेली किती वर्ष झालं हा सोहळा आयोजित केला जातो? हा सोहळा 26 वर्ष झालं पारायण सोहळा चालू आहे आणि रथ उत्सवाला रथ बनवायला 25 वर्ष झालेले आहेत। तरी 25 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या प्रमाणात बंडा महाराज चालल्या कराडकर यांनी चालू केला। तिथपासून हे ज्ञानेश्वरी पारायण हे मोठ्या प्रमाणात बरंच आहे। जवळजवळ सातारा जिल्ह्यात 1 नंबर पारायण चाललेलं आहे आणि रथ उत्सवही मोठ्या प्रमाणात चालू आहे। रथ होऊन इथं जाग्यावर 23 वर्षापूर्वी क्षीरसागर मिस्त्री विकले यांनी इथं जाग्यावर रथ बनवलं आणि तिथपासूनच रथयात्रा चालू आहे। ह्याच्या अगोदर पालखी सोहळा होता आणि छबिना निघत होता। पालखी सोहळा पण गावातनं फिरायचा आणि लेझिम गजे हा कार्यक्रम व्हायचा आणि रथोत्सव चालल्या गावापासून बँड घोडे उंट ह्या सगळ्या मिरवणुकीच्या नेहमी असतातच रथोत्सव मोठ्या प्रमाणात वाठार गाव आणि स्टेशनवर फिरून येतो। अशा तऱ्हेनं सगळा व्यवस्था चाललेला आहे आणि मुंबईची भक्त मंडळी देवांची भाऊ आम्हाला एक सांगा की महाराष्ट्रातील भाविक भक्तगण इथे येतच असतात, परंतु श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज हे मुंबईला जायचे, तिथे वास्तव्य करायचे, राहत होते, तर ते कुठं कुठे राहत होते काय काय? हे वाग्देव महाराज मुंबईला थळी यांच्या कृष्णात थळी यांच्या घरी राहत होते आणि त्यावेळेला तिथे महाराजांचे भक्त सांडू ब्रदर्स, केळकर, वालावल वकील आणि अशी बरीच मंडळी सोमनी लेवे हे अशी मुंबईला जवळचे भक्त होते आणि त्यांनी महाराजांना तिथं सहकार्य केलं सगळ्यांना आणि भक्त मंडळी मुंबईत वाढले। जास्त वास्तव्य मुंबईत गेले महाराजांचे आणि वाग्देव महाराजांचे भक्त पुरा महाराष्ट्रात होते आणि आता तिथं यात्रेला पुऱ्या महाराष्ट्रातून लोक इथं देवांचं दर्शन घेण्यासाठी येतात। तसं पाहिलं तर महाराष्ट्रातून भाविक भक्तगण येत असतात। येत्या 24 जानेवारीला रथ उत्सव आहे, थोडक्यात काय महत्व व्यक्त कराल? कशा पद्धतीने रथ मार्ग असणार आहे आणि तिथं लोक अन्नदान कसे करतात आणि तिथं उधळण कशी होते, तर थोडक्यात काय सांगाल? हे रथाची मिरवणूक वाठार गावातून स्टेशनवर फिरून येते। काही सकाळी 10 वाजता रथ निघतो आणि रस्त्यात माणसं
नोटांच्या माळा बांधतात आणि भंडारा उजळतात. काय अशा तऱ्हेनं दिवसभर कार्यक्रम चालतो आणि दिवसभर कार्यक्रम चालतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रथ पाटा स्टेशनमधनं मंदिराजवळ येतो. या देवस्थानचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे यांनी सांगितले की कशा पद्धतीने या श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची महती थोडक्यात त्यांनी सांगितली आणि रथोत्सव कशा पद्धतीने होतो, वाटा स्टेशनमध्ये मिरवणूक कशी निघाली जाते. आपण आत्ता बघत असाल की आपण या वागदेव महाराजांच्या या देवस्थानच्या समाधी ठिकाणी आपण आहोत आणि आता त्यांच्या या गाभाऱ्यात आहोत. इथं आल्यानंतर प्रत्येक भाविक हा इथं लीन होतो आणि नामस्मरणात दंग होऊन जातो. वर्षभर फिरून श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा प्रचार आणि प्रसार करणारे, शिवाय पारायणाबरोबरच रथोत्सवाचेही नियोजन करण्यात अग्रभागी असणारे ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्याकडून या पारायण सोहळा आणि रथोत्सवाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. या संपूर्ण देवस्थानचे नियोजन करत असतात आणि या रथयात्रेला कशा पद्धतीने वाढ होते आणि कीर्तनकारांचे आयोजन कसे केले जाते, संपूर्ण हे श्रेय जातं ते आपल्याबरोबर असणारे या ज्ञानेश्वर माऊली कदम यांना. काय सांगतात, कशा पद्धतीने वर्षभर हे माऊली फिरत असतात महाराष्ट्रभर आणि नियोजन करत असतात, थेट त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. माऊली नमस्कार. कशा पद्धतीने या सर्व पारायण सोहळ्याच्या आणि रथ मिरवणुकीचे नियोजन करता आणि थोडक्यात काय मत व्यक्त कराल या संदर्भात? नमस्कार. आम्ही गेले म्हणजे 1996 साली हरिभक्त पारायण युवक मित्र मंडळ कराडकर यांनी ह्या परिसरात मोठं एकनाथी भागवत तालुक्याचं पारायण इथं संपन्न झालं त्या तात्यांच्या हस्ते. तेव्हापासून इथं आज तागायत त्या पद्धतीनंच मोठ्या प्रमाणात पारायण सोहळा चालू आहे. महाराष्ट्रातले विचारवंत कीर्तनकार, मोठमोठे कीर्तनकार, नामांकित कीर्तनकार येऊन आपले इथं सेवा बजावत असतात. त्याचं नियोजन आम्ही वर्षभर करत असतो. लांबवर फिरून कीर्तन ऐकून चांगले विचारवंत इथं आणण्याचा प्रयत्न करतो. परिसरातील लोकांनाही त्याचा लाभ होतो. लोकही अन्नदानाविषयी थोडक्यात काय सांगाल की इथं पुढचे 4 वर्ष अन्नदानाचं बुकिंग झालेलं आहे, काय सांगाल याबद्दल की या वागदेव महाराजांच्या चरणी लीन होऊन भक्तगण इथं योगदान आपापले कसे देत असतात? अन्नदानाचं बोलायचं झालं तर अन्नदान 4 नाही 7 वर्ष पुढचं बुकिंग आहे. आता 7 वर्ष कंटिन्यू बुकिंग राहते. लोक म्हणजे मला तुला होतं इथं स्वयंस्फूर्तीनं आपण कधी कोणाला म्हणजे हे करत नाही, पण लोक स्वयंस्फूर्तीनं अन्नदान करायला इथं इच्छुक असतात. आम्ही असं ऐकलंय की महाराष्ट्रात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरता आणि कीर्तनकार ऐकता आणि नंतर इथं कीर्तनकारांचं तुम्ही नियोजन करता, याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? हेच एकच इच्छा असते की चांगले मोठमोठे कीर्तनकार, विचारवंत कीर्तनकार, लोकांच्या पर्यंत ते विचार चांगले कीर्तनकारांचे ऐकायला मिळावेत आपल्या सामान्य लोकांना. त्या हिशोबानं फिरत असतो आणि चांगले कीर्तनकार इथं आणण्याचा प्रयत्न करत असतो. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊली कदम हे कधीही कॅमेरा पुढे न येणारं व्यक्तिमत्व आणि याच माध्यमातून हे व्यक्तिमत्व कधी फोटोत नसतं, कधी काय नसतं, पण याचं पूर्णपणे योगदान हे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन हे ज्ञानेश्वर माऊली कदम करत असतात. माऊली म्हणलं की पूर्ण महाराष्ट्रातील कुठला असा कीर्तनकार नाही की ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या परिचयाचा. त्याच पद्धतीने पंचक्रोशीतील सर्व पारायण सोहळे हे माऊली कदम यांचे मार्गदर्शन घेत असतात आणि कीर्तनकारांची मांदियाळी हे माऊली कीर्तनकार आपापल्या पद्धतीने त्यांना पुरवत असतात. कशा पद्धतीने तुम्हाला कीर्तनकार देतात आणि त्याच पद्धतीने सर्व गावांना त्यांचा लाभ होतो त्यांच्या ओळखीचा. आणि याच पद्धतीने आपण आता या श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या प्रांगणात आहोत आणि कशा पद्धतीने हा पारायण सोहळा बघितला असेल तर आपण की इथं मोठा मंडप घातण्यात आलाय. ह्या समाधीचं देवस्थान आहे इथं आणि इकडे जेवणाचं पूर्णपणे आयोजन केलं जातं दरवर्षी आणि इथं अन्नदान एवढं मोठ्या स्वरूपात होतं. रोज भाविक भक्त 2, 2,500, 3,000 आणि शेवटी काल्याच्या दिवशी तर अफाट असा इथं
लोंढा दिसून येतो की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात इथं भाविक भक्तगण महाराष्ट्रातून येत असतात आणि रथ उत्सवाच्या दिवशी तर संपूर्ण वाठार नगरी ही भाविक भक्तगण आणि भक्तिमय वातावरणात दंगून गेलेली दिसून येते. श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचे जीवन लोककल्याणासाठी वाहिलेले होते. त्या काळात त्यांचे अनेक भक्त होते ज्यांना श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांचा साक्षात्कार झाला. अनेक वेळा श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज भक्ताच्या हाकेला धावून आले. त्यातलेच एक मुंबई येथील कुटुंब म्हणजे श्री लेले कुटुंब. आजही त्यांची तिसरी पिढी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या दर्शनाला वाठार स्टेशन येथे येत असते. आजही त्यांच्या मागे श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांची कृपा आशीर्वाद कायम असून त्याची प्रचिती त्यांना वेळोवेळी मिळत असते. आपल्याबरोबर मुंबई येथील लेले कुटुंबीय आहेत. काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने हे श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्याकडे जायचे आणि वास्तव्यास राहायचे म्हणजे मुक्कामाला राहायचे, हे थेट त्यांच्याकडून जाणून त्यांना अनुभूती कशा पद्धतीने आली. काय सांगाल, कशा पद्धतीने श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज आपल्याकडे यायचे आणि आपल्या आजोबांनी त्याची अनुभूती घेतली, काय सांगाल थोडक्यात याबाबत? नमस्कार, मी राजश्री दत्तात्रय लेले. आमची तिसरी पिढी तुम्ही म्हणू शकता. माझे आजोबा बाळकृष्ण हरी लेले मुंबईमध्ये ते पेढीवाले लेले म्हणून ओळखले जायचे आणि एका काळी आमच्या घरी तुम्ही असं म्हणू शकता की सोन्याचा धूर निघत होता. देवांचे आशीर्वाद होते आणि एक काळ आजोबांनी असाही पाहिला की जेव्हा देवानी, आपण म्हणतो ना जीवनामध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, तो उतारही आजोबांनी पाहिला. आणि एक दिवस देवांना आजोबांनी विचारलं की देवा, दोन्ही आता मला दाखवलंस, म्हणजे एका श्रीमंतीच्या राशीवरही दाखवलंस आणि तेच एका पावाला महाग झालेलं घरही त्यांनी पाहिलं. तर आता माझी एक इच्छा म्हणजे तुम्ही ज्या ज्या माझ्या परीक्षा पाहिल्यात त्याच्यात मी पूर्ण उतरलो ना. देव म्हणाले, हो बाळा, उतरलास, पूर्ण उतरलास, आता तुला श्रीमंतीची मजा चाखायला देतो. तर आजोबा म्हणाले, देवा आता एक करा, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात, मोह माया, आता एक गोष्ट मी तुमच्याकडे मागतो, ती मागू शकतो का? तर देव म्हणाले, माग हवं ते. तर देवांकडे आजोबांनी इच्छामरण मागून घेतलं. माझे आजोबा देवांना सांगून ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांनी देह ठेवला. पण तो देह ठेवायच्या आधी माझ्या आजोबांना सांगून गेले की आता तुझे आई वडील माय बाप जे कोणी आहेत ते हे आहेत, वाठारला विसरायचं नाही, देवांचे पाय कधी विसरायचे नाहीत. माझ्या लहानपणापासून मी बाबांना, करे काकांसोबत, माऊलींसोबत, लोंढे काकांसोबत अक्षरशः देवासाठी जे काही जमेल त्यांच्या परीने, त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टी, देवानी खूप परीक्षा बघितल्या बाबांच्या, पण बाबा त्या प्रत्येक गोष्टीला खरे उतरण्याचा बाबांनी प्रयत्न केला. पौष पौर्णिमेलाच जेव्हा देवांचा उत्सव होता, आम्ही येणार होतो देवांना भेटायला. 13 वर्ष माझे बाबा अंथरुणाला खिळून होते, पण त्यातून सुद्धा वर्षातनं फक्त एक दिवस ते देवांना भेटण्यासाठी वाठारला यायचे आणि देवांचं दर्शन घ्यायचे आणि मुंबईला यायचे. त्या एक दिवसाची वाट माझे बाबा वर्षभर बघायचे, गेली 13 वर्ष. आणि माझे बाबा जेव्हा मी गेले असं म्हणणार नाही, आज मी देवांना भेटायला आले आहे आणि सोबत माझ्या बाबांनाही काहीतरी इथेच बाबा मला भेटून गेले आहेत. आता इथे देव फक्त राहत नाहीत, माझे बाबाही राहतात. मागच्या वर्षी देवानी जेव्हा पौष पौर्णिमा झाली आणि फुलं अर्पण कार्यक्रम झाला, तोपर्यंत बाबा उडीमध्ये प्राण ठेवून होते. 2 दिवस ते कोमामध्ये होते. त्यांना हे कळत होतं की उत्सव चालू आहे आणि मला त्या उत्सवाला जायचं आहे, पण ते येऊ शकले नाहीत. आणि जर तुम्ही बघितलात योगायोग, तर आम्ही मुंबईला राहतो. फुलं अर्पणचा कार्यक्रम झाल्यानंतर जर इथून कोयना निघते, ती एक साधारण 12-12:30ला निघते आणि 8-8:30 वाजता मुंबईत पोचते. माझे बाबा तोपर्यंत देहकुडीत ठेवून होते आणि ज्या क्षणी कोयना मुंबईत पोचते त्या वेळेला बाबांनी ह्या जगाचा निरोप घेतला. पण बाबांचे आशीर्वाद, देवांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. आणि जसं माझ्या बाबांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की देवांचे पाय सोडायचे नाहीत, बाबांनी तेच वचन माझ्याकडेही मागून घेतलं आणि आज देवांसाठी
मी इथे त्याच ओढीने आली आहे. माझी बहीण आली आहे क्षमाजी, मुंबईचीच आहे पण आता लग्न होऊन ती लंडनला असते. माझी 1 महिन्यापूर्वी लहान बहीण अमेरिकेत असते लग्न होऊन. तीसुद्धा देवांना भेटण्यासाठी तिच्या पूर्ण परिवारासोबत आली होती, आईसोबत आहे. त्यामुळे देवांचे भरपूर आशीर्वाद आहेत, देवच सांभाळतायत असं मी म्हणते. आणि अजून काय बोलू, म्हणजे मला असं वाटतं की देवांच्या ह्या म्हणजे देवांचं जे इथे स्थान आहे त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी. आणि मी अनुभव तुम्हाला बरेच काही सांगू शकेन, पण अनुभूती शब्दात इथे, म्हणजे माझे शब्द थांबतात तिथे. फक्त इथे प्रत्येकाने यावं आणि देवांचं दर्शन घ्यावं आणि तो आनंद घ्यावा. महाराष्ट्रातून भाविक भक्तगण जसे बघितले तर तसे हे कुटुंब लिहिले कुटुंब बघितलं की त्यांना अक्षरशः घेऊन आलं. आणि हे आजी तर आता रडताना दिसतात की त्यांना त्यांच्या घरातले जे वागदेव महाराज त्यांच्या तिथे जायचे, वास्तव्यास राहायचे, मुक्कामाला राहायचे, त्याची अनुभूती आली, त्यांना एक रडू आलं. थोडक्यात अजून एक विचारू आपण त्यांना की त्यांच्याकडं वस्तू स्वरूपात वागदेव महाराजांचं अजून काय आहे का? आधी वस्तू स्वरूपात आपलं वागदेव महाराजांचं मुक्कामाला असताना काय होत आहे का? नाही, असं वस्तू काहीच नाही आहे, परंतु खूप काही आमच्याकडे त्यांच्याकडे आहे. आणि आमचा प्रत्येक श्वास गणित आमच्या ते आहे. म्हणजे माझे 74 साली लग्न झालं आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपण ह्या देवांना आम्ही जातो. माझ्या बाबांनी मला सांगितलं आहे की ह्यांना कधी सोडायचं नाही. तर म्हटलं ठीक आहे, तुमच्या बाबांनी सांगितल्यामुळे मी सासऱ्यांनी आपण जायचं, आम्ही पण येऊ. माझ्यानंतर माझ्या मुली यायला लागल्या आणि मी दरवर्षी येतो. माझे मिस्टर 7 दिवस इकडे सेवेला असायचे, आम्ही शेवटच्या दिवशी यायचो आणि मग ते नंतर इथलं सगळं आठवून ते तिकडे घरी यायचे. पण आम्हाला देवाने खूप काही चांगलं सगळं दाखवलं आहे. आणि एक अशी वेळ आली की माझ्या मिस्टरांचं कंपनी बंद पडली, म्हणजे शेवटचं आता 2 वर्ष राहिली आणि ते रिटायर होणार होते. अचानक मोदींनी कंपनी चांगली 3-4 चांगली याची चालणारी बंद केली आणि आजपर्यंत 20 दिवसात त्यांना एकही पैसा आम्हाला रिटर्न मिळाला नाही. आणि तेव्हाच आम्ही देवांना, या माझ्या मुलीनी क्षमाने, छोटी होती तेव्हा ती, म्हटलं बापरे आता काय आपलं घरात पैसे नाहीत, ह्या 3 मुली लहान, मी काय करणार. देवांना मग ही उभी राहिली माझी मुलगी. संध्याकाळी मी दिवा लावला, ही लहान होती, ती उभी राहिली देवांसमोर. देवाला म्हणाली, देवा तुमच्या सकट तुम्ही नावड यात, आम्ही तुमच्या नावेत बसलोय 5 जण. तुम्ही जर आम्हाला, तुम्ही तुमच्या सकट आम्ही गेलो तर आम्ही पहिलं तिथे आला नेणार आहात आणि डुबलो तर तुमच्या सकट आपण डुबणार आहोत. तुम्ही काय करायचं ठरवा. आणि तो क्षण आज 20 वर्षापूर्वीचा मला आठवला. आणि आजपर्यंत आम्हाला त्यांनी देवाने कधी पाठीवरून बघायला लावलं नाही. 2 टाईम खाऊन पिऊन आम्ही सगळी सुखी होत. माझ्या मुली 3 आहेत, त्या खूप सगळ्या शिकलेल्या आहेत आणि अजून त्यांचं जमिनीवर पाय आहेत आणि देवाने आम्हाला अजून छान चालवलं आहे. 2 टाईम खायला प्यायला छप्पर आहे बस. आणि आनंद आहे, भरपूर आनंद. आणि आम्हाला त्यांचे खूप अनुभव आहेत त्यांच्या देवांचे, आम्ही स्वतः घेतलेले. आणि आमचे शब्द खूप कमी पडतात, भरून येतं. आम्ही इथे माझ्या आईकडे आल्यासारखं वाटतं. आणि परत जाताना खूप आशीर्वादाच्या पुंजी घेऊन आम्ही परत जातो. ते वर्षभर आम्हाला सांभाळतात. परत पुढच्या वर्षी आम्ही येतो ते घेण्यासाठी. इथे आल्यानंतर आम्ही बोलू शकत नाही त्यांच्यासमोर. खरं तर अजून एक गोष्ट सांगेन, म्हणजे तुम्ही मगाशी जो आईला प्रश्न केलात की देवांकडचं तुमच्याकडे असं काही आहे का, तर आशीर्वाद आहेत. मी एक अनुभव सांगेन की दादा केळकर, जे मुंबईमध्ये शाईवाले केळकर म्हणून ओळखले जातात, तर दादा मामांचा माझ्या वडिलांवर खूप जीव आणि विश्वास होता. दादा मामांनी एखादी गोष्ट बोलावी की लेले ही मंदिरासाठी करायची आहे आणि बाबा उभे असायचे. तर मला आठवतं की जेव्हा रथाच्या मूर्तीचा विषय निघाला की रथ जेव्हा गावातनं फिरणार तेव्हा मूर्ती देवांची खूप लहान होती आणि ती रथातनं दिसणार कशी. तर दादा मामा म्हणाले की लेले आपल्याला ना आता या मूर्तीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि माझ्या बाबांनी पंचधातूची मूर्ती जी आत्ता रथात आहे तर ती बनवण्याचं काम हाती घेतलं. ती बनली, त्याच्यावर चांदीचं पाणी झालं आणि तेव्हा बाबांची कंपनी पूर्णपणे बंद पडली होती. म्हणजे आमच्या घरी 1 रुपयाची आवक नव्हती. आणि त्या क्षणी ती मूर्ती बनून आमच्या घरी आली. मूर्ती आमच्या घरी आली तेव्हा तुम्ही बघितले तर रथातली मूर्ती किती मोठी आहे. आता या मूर्तीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि माझ्या बाबांनी पंचधातूची मूर्ती जी आत्ता रथात आहे तर ती बनवण्याचं काम हाती घेतलं. ती बनली, त्याच्यावर चांदीचं पाणी झालं
आणि तेव्हा बाबांची कंपनी पूर्णपणे बंद पडली होती, म्हणजे आमच्या घरी 1 रुपयाची आवक नव्हती. आणि त्या क्षणी ती मूर्ती बनून आमच्या घरी आली. मूर्ती आमच्या घरी आली तेव्हा तुम्ही बघितले तर रथातली मूर्ती किती मोठी आहे, वजनदार आहे. जवळजवळ महिनाभर देव आमच्या घरी आमच्यासोबत राहिलेले. आणि जेव्हा वाठारची लोक येऊन त्यांना घेऊन जायला लागली तेव्हा आम्हाला असं वाटलं आमच्या घरातले आमचे आजोबाच जात आहेत, या आजोबांना कोणीतरी घेऊन जात आहे. आम्ही रडू लागलो, म्हटलं यांना नेऊ नका हो. तर ते म्हणाले की समजू शकतो पण आता ही वाठारला नेणं गरजेचं आहे. तर आम्ही फक्त देवांना एवढंच म्हटलं की देवा, तुमचं एवढं मोठं रूप तर आणता नाही येणार, घरी बसवता नाही येणार, पण एका छोट्या रूपामध्ये तुम्ही आमच्या घरी या. आणि अक्षरशः देवानी ही इच्छा पूर्ण केली. वर्षभरामध्ये चांदीची पंचधातूचीच मूर्ती एक लहान आपल्या घरी आली. आणि ज्या घरामध्ये देव राहून गेले होते त्याचा इतका कायापालट झाला की ज्या घरी 1 रुपया येणं फार मुश्किल होतं, त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या बदलत गेल्या की देवांच्या आशीर्वादाने म्हणा, आम्ही आमचं कर्म तर करत होतो. माझा पूर्ण विश्वास आहे की अशा कुठल्याही वरून गोष्टी पडत नाहीत. माणसाला काम कर्म हे करावंच लागतं, पण त्या कर्माला ना आशीर्वादाची जोड हवी. आणि ती आशीर्वादाची जोड देव देत गेले. आणि आज आम्ही जेवढं करू शकतोय तेवढं तरी नक्की करतोय. आणि याला मी तर नेहमी म्हणते की आजच्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये देव काही झालं ना तरी आमची सोबत सोडू नका. बाकी काही करा, चांगल्या लोकांमध्ये ठेवा, सन्मार्गावर ठेवा. आणि प्रत्येक क्षणी तुमच्या मुलींचा, नातींचा, नातवांचा हात घट्ट पकडा. आणि मला विश्वास आहे की देव ते करतात. म्हणजे आजही मला वाठारला येताना माझी परीक्षा होती. देव परीक्षा घेतात हा, मात्र याचा अनुभव मीही घेतला आहे. म्हणजे मी 3 महिने आधी बुक केलेलं ट्रेनचं तिकीट अचानक अख्खी ट्रेन कॅन्सल व्हावी. तुम्हाला खोटं वाटेल आजच्या काळातही. मी रात्री देवाला म्हटलं, देवा असं काय हो करता की 3 महिने आधी ठरलं आहे ना आपलं की आम्ही यायचं आहे तुमच्याकडे म्हणून. मी डोळे बंद केले आणि मला आतून एका माणसाचं नाव आलं, ज्या व्यक्ती आमच्या घरच्या ओळखीच्या आहेत, यांना फोन कर. तुम्हाला खरंच खोटं वाटेल, मी रात्री 11:30 की 11:45 वाजता त्यांना फोन केला की असं असं काय करताय तुम्ही 2 दिवसात. त्यांनी मला सांगितलं की मी उद्या पुण्याला जातोय आणि गाडीत 3 लोकांची जागा आहे, येतेस तू. म्हटलं हो मी येते, माझी आई, बहीण आणि मी. आम्हाला तुम्ही पुण्यापर्यंत सोडा. त्या व्यक्तीने आम्हाला पुण्यापर्यंत सोडलं. पुण्याच्या पुढे पुणे ते वाठार एक सातारचा अभिजित म्हणून माणूस होता, त्यांनी आम्हाला उबरनी, त्याला वाठार माहिती होतं, आम्हाला माऊलींच्या घरपर्यंत त्यांनी सोडलं. अजून काय हवं, म्हणजे अजून कुठले अनुभव, दृष्टांत माणसाला हवेत. बाबा गेल्यानंतर दिवाळी आम्ही चिवडा चकली नाही केली यावर्षी, पण माऊलींच्या घरी आलो आणि रात्री पानामध्ये दिवाळीचं सगळं साहित्य होतं. आम्ही चिवडा, चकली, शेव सगळं काही खाल्लं जे दिवाळीला बनतं. तर देव एवढी काळजी घेत आहेत, अजून काय हवं, अजून काय मागायचं देवाकडे. न मागता न बोलता देव भरपूर देत आहेत. आणि असेच आशीर्वाद राहू देत, प्रत्येकावर राहू देत. काय बोलायचं, या लेले कुटुंबाच्या अश्रूच सगळं बोलून गेले. आणि तसं पाहिलं तर आपण आता वागदेव श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांच्या समाधीस्थानी त्या लेले कुटुंबाची प्रतिक्रिया घेतली की कशा पद्धतीने श्री समर्थ भगवान वागदेव महाराज मुंबई येथे जात होते आणि या कुटुंबाच्या घरी वास्तव्यास राहत होते आणि मुक्काम करत होते. तसंच पाहिलं तरी आता त्यांचे अश्रू संपूर्ण कुटुंब आता अक्षरशः रडताना दिसून येते. आणि अजून काय दृष्टांत द्यायचा आणि कशा पद्धतीने या त्यांच्या या मंदिरात, या समाधीस्थानी अक्षरशः लेले कुटुंब भाराव. श्री लेले कुटुंबियांच्या भावना ऐकल्यानंतर श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा सहवास लाभलेले, त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले 95 वर्षाचे वयोवृद्ध साहेबराव जाधव, वयोवृद्ध नागरिक आहेत साहेबराव जाधव, यांनी श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांच्या सहवासात राहिले आणि लहानाचे मोठे झाले. आत्ता त्यांचं वय 100 गाठतंय आणि 98 वय आहे त्यांचं. काय सांगतात, त्यांचा सहवास कसा होता श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्याबरोबर, ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. तात्या, काय सांगाल की कशा पद्धतीने वागदेव महाराजांना तुम्ही बघितलं आणि वागदेव महाराज कसे दिसायचे आणि त्यांचं गावात कसे फिरायचे, काय सांगाल थोडक्यात? गावात कुठं भिक्षेला उभं राहत नव्हतं.
फक्त आमच्या वडिलांची आई होती, ती तिच्या जवळ जाऊन जेवणार आणि 5 मिनिट सुद्धा थांबणार नाहीत, लगेच निघून जाणार, लगेच निघून जाणार. आणि केळकरांच्या ह्याच्यावर प्रेसवर ज्या वेळेला दरखास्त आली त्यावेळेला स्वतः केळकरांनी बंधू शेठच्या वडिलांनी सांगितलं की असं अशी भानगड आहे. मग किती वाजता येणार आहे किती वाजता नाही विचारलं आणि घोंगड्यामध्ये पैसे घेऊन गेलं आणि त्यांना मोजून द्यायला लावलं, घ्या तुमचं आणि बाकीचं राहत्याची माघारी टाका म्हणून त्यांनी स्वतः पैसे भरले. म्हणजे केळकर बंधूंच्या त्या कंपनीवरती लिलाव आला होता हा. बँकेचा, हा. आणि मग वाघदेव महाराजांनी त्यांना घोंगडी भरून पैसे दिले आणि बँकेला माघारी घालवलं. बँकेला मागायला तुमचा हिसाब काय असेल ते घ्या आणि बाकीचं ह्याच्यात टाका. वाघदेव महाराज कसं दिसायचं की आता लोक सांगतात, आम्ही फोटोत बी बघतो की काळी घोंगडी होती, पिवळा पटका होता आणि तुम्ही काय सांगाल? पिवळा पटका आणि लाल पटका राहायचा आणि अंगात बंडी गोल आणि लंगोटी. मग पूर्ण वाटर स्टेशन मध्ये फिरायचं असं घरोघरी मागायचं का कसं काय सरळच चालायचं? मागणार नाही, कुठे उभं राहणार नाही, धमकी वाजवणार आणि पुढे चालायला लागणार, कुणाच्या दारात उभं राहत नव्हतं. फक्त आमच्या आजी होती वडिलांची तेवढे बघितलं म्हणजे सांगणार निष्णात दर्शन झालं म्हणजे माघारी इकडे या. आणि ती तोपर्यंत ताटबीट करून ठेवायची जेवायला आणि ती मग जेवणार, टोपलं कालवणाचं पुढं ठेवणार आणि मग लागल ती घेणार आणि दिसलं की जेवण झालं की आता माझं झालं यात घेऊन जा म्हणायचं आणि 1 मिनिट सुद्धा थांबणार ना. आणि आमची आजी काय विसरीत नव्हती आणि ती काय कधी सांगत नव्हतं काय. तुम्ही जसं वाघदेव महाराज बघितलं तसं वाटरमध्ये अजून कुणी बघितलं काय तुम्हाला? नाही कुणी नाही बघितलं. याच्या मागच समजांनी बघितलं पण समधी झाली, खराब झाली. म्हणजे आता तुम्ही फक्त वाटरमध्ये एकटेच नागरिक राहिला वय होतं की त्यांनी वाघदेव महाराजांमध्ये. तुम्ही काय सांगाल की वाघदेव महाराजांचा शेवटचा काळ कसा होता, की त्यांचं जे समाधीचं स्थान आहे तुम्ही जे सांगितलं, थोडक्यात काय सांगाल याबद्दल? समाधी बांधून त्यांनी स्वतः संधी घेतली. एक ब्राह्मणाचा पोरगा होता, तो BA BT शिकलेला होता, त्याला कोणच नव्हतं आणि तो इथं राहत होता आणि त्यानं समजो की हे काम केलं कशाचं, समाधीचं, आणि तिथं बसवलं. त्यावेळेस तुम्ही कुठं होता? शेवटच्या क्षणी तुम्ही कुठं होता, कुठं खेळत होता किंवा तुमचं वय किती होतं? वय 10-11 वर्षाचं तुझे. आणि तुम्ही मग सांगितलं की खेळत होता तुम्ही तिथं आणि मग आम्हाला कळलं की वाघदेव महाराज समाधी घेतात, तर तुम्ही तिकडून पळत गेला. की काय किस्सा होता, थोडक्यात काय सांगाल याबद्दल? थोडक्यात काही सांगता येणार नाही, उगाच फुकट झाली समाधी. भोरच्या राजाची गोष्ट काय होती तात्या? भोरच्या राजाची काय नाही, भक्त होता, तो भक्त होता. आणि तो काकाने बोलावलं, बामण काका त्यांच्याजवळ होता, त्यानं बोलावलं की लगेच आलं निघून त्यांनी आणि पैशाचा ढीक होता देवापुढं. आणि देवापुढं देवाने विचारलं त्याला, बरं आहे का, चाललंय का, काय चाललंय का, चांगलं चाललंय मी त्यांनी सांगितलं. आणि मग वाघदेवांनी सांगितलं माझ्या आता 5 मिनिटं राहिल्यात, तू निघून जा, नाही तर तुला थांबावं लागेल. आणि तिथं पैसे सोनाराच्या आली गाडी आणि मागं वडलावर झाली, माघारी गाडी फिरवली बस. आणि भोरच्या राजाचं म्हणजे तिकडे निघून गेल्यानंतर पुन्हा माघारी आला का इथनच माघारी गेला? भोरचा राजा नाही, इथंच गेलं माघारी, ते तिथं पासून माघारी गेलं सोनाराचं. जेव्हा वाघदेव महाराजांनी समाधी घेतली तेव्हा तुम्ही तात्या कुठं होता? तिथं गर्दीमध्येच माणसात निसना देवळापाशी खेळत होतो, ती वर गेलो आणि वर जाऊन सनी काय एवढं अज्ञानच आपलं तिथं बघितलं आणि मग देवळापर्यंत गेलो, मग देवळापासून माघारी आलो.
त्यावेळेस समाधी महाराजांनी ठेवली तिथं, त्यावेळेस देऊळ होतं का नव्हतं? नाही देऊळ नव्हतं. देऊळ नंतर ते समाधी झाल्यानंतर देऊळ लगेच बांधलं. ते कुणी बांधलं देऊळ? केळकरांनी. आणि तो जो सेवकरी बामण होता त्याचं नाव काय होतं त्या बामणाचं? त्याला हे काका म्हणायचं ते बस. काका म्हणून. हा बस. म्हणजे त्याचं आडनाव काहीतरी काय नाही आडनाव. आणि त्या बामणाचा काय गोष्ट होती? बामणाची गोष्ट काय होती? बामणाचं काय नाही, तिथं मुंबईमध्ये माग सारखा फिरायचा आपला, महाराजांच्या मागे फिरायचा. महाराजांच्या पाठी. मग महाराजांनी विचारायचं भूक लागली का तुला, काय लागली का, मग जेवायला घालणार. त्याला कोण नव्हतं. मग वाटारला कक्षा राहणार ते म्हणून त्याला हिथं आणला आणि हिथं बरीच दिवस काढली त्याने आणि नंतर वाढला. टेकडीवर गेल्यानंतर तुम्ही जी गोष्ट सांगताय ती काय होता विषय तो टेकडीवरचा? टेकडीवरचा काय नाही विषय, फक्त तो पंढरनाथ बामण होता ना, तो वरती गेला दर्शनाला आणि ठेच लागली म्हणून पडला. तिथं करकुट आहे ना टेकडीला, अंग तिथं पडला. ती खाली तांब्या येस तोपर्यंत फूल पण नाही पडलं आणि पाणी पण सांडलं नाही. एवढा त्याचा सुद्धा अभ्यास होता. हो हो. आता आपण बघितलं की वाटा स्टेशन येथील हे साहेबराव जाधव यांचं वय 98. यांनी श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या सहवासात राहिले आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की त्या ज्या की कुणाला वाटारामध्ये माहीत नाहीत अशा गोष्टी त्यांनी आता त्यांच्या तोंडून सांगितल्या. तर अशा या थोर खंडोबाचा अवतार असणाऱ्या श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा रथोत्सव पौष पौर्णिमेला होत असून या निमित्ताने येथे मोठे पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव होत असतो. या कीर्तनाला नामांकित कीर्तनकार हजेरी लावत असतात. आजही श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची कृपा व वास वाठार स्टेशनच्या भूमीत असून त्याची प्रचिती असंख्य भक्तांना येत असते. त्यामुळेच अबालवृद्ध सर्वच आपापल्या परीने श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची सेवा करीत असतात. Yeah.